नमस्कार. मी कचरू किसनराव भारसाकळे, सेवानिवृत्त कर्मचारी, महानगरपालिका परभणी. आज हो घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी रत्नाकर गुट्टे आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी यशवंत सेना परभणी परिवर्तन आघाडी यांच्या वतीने मी त्यांच्याकडून इच्छुक उमेदवार असून मी निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. मी स्वच्छता कॉलनी असून या प्रभाग क्रमांक 3 मधील सर्वच नागरिकाला एक आव्हान करू इच्छितो. परभणी महापालिकेचा मी कर्मचारी असल्यामुळे कर्मचाऱ्याच्या व्यथा, कर्मचाऱ्याचे प्रश्न आणि नागरिकाच्या समस्या ही मी जाणून असून मला सर्व माहिती आहे. मी त्या आतापर्यंत अनुभवल्या आहे, त्या अनुभवातून निघालेलो आहे. ज्या कर्मचाऱ्याच्या व्यथा आहेत, ज्या नागरिकाच्या व्यथा आहेत त्या मला माहिती आहेत. त्यामुळे मी यापुढं ज्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये उभा राहणार या कारणाने आहे की या प्रभाग क्रमांक 3च्या ज्या समस्या आहेत त्या सभागृहात मांडील, कर्मचाऱ्याच्या समस्या असतील त्या सभागृहात मांडील आणि जास्तीत जास्त सोडवण्याचे प्रयत्न करीन. पहिली गोष्ट, नागरी सुविधा ज्या महापालिकेमध्ये पुरवायच्या आहेत त्या चांगल्या प्रकारे पुरवण्याचा प्रयत्न करीन. जे तरुण पिढी आहे ते व्यसनाधीन आहेत, त्या व्यसनाधीनसाठी, त्या व्यसनाधीन कर्मचारी असतील या तरुण मित्रमंडळ असतील, त्या तरुणाला व्यसनापासून कसं मुक्त करायचं आहे त्याचे मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन आणि व्यसनातून त्यांना बाहेर काढेन. नवीन पिढीला, तरुण पिढीला, तरुण मित्रमंडळाला ज्या लागणाऱ्या वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक यांना ज्या लागणाऱ्या सुविधा आहेत त्या जिम असो, उघडी जिम असो, वाचनालय असो, शिक्षणाचे प्रश्न असो, मी त्या सर्वच 3 नंबरच्या वार्ड क्रमांक यातील सोडण्याचे प्रयत्न करीन आणि जास्तीत जास्त ज्या महापालिकेकडून सुविधा, ज्या रोड, नाली, पाणी, नळ, जे लाईट ज्या असतील सुविधा मी त्या पुरवण्याचा प्रयत्न करीन. या अगोदर ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त काँग्रेसच्या उमेदवाराला आतापर्यंत मकासरे साहेबापासून तर आतापर्यंत रवी सोनकांबळेपर्यंत आम्हीच या काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून दिलेलं आहे. परंतु आता काहीतरी विस्कळीत कारणामुळे आम्हाला एक संधी द्यावा अशा नागरिकाला मी आवाहन करतो. आता काँग्रेस झाले, काहीतरी बदल असावा आणि बदलामुळेच मी या इलेक्शनमध्ये उभा राहणार आहे. मी निवडणूक लढण्यापूर्वीच आमदार रत्नाकर गुट्टे काका यांच्याकडून फंड मागून या ठिकाणी 20 लक्ष कामाचा एक शुभारंभ करून एक गट्टूचं काम केलेलं आहे. कारण की गुडघ्या इतकं पाणी साचत होतं. त्या ठिकाणी सर्व सांस्कृतिक कार्यक्रम होतात, सर्व धार्मिक कार्यक्रम होतात, सामाजिक कार्यक्रम होतात. आतापर्यंत मी सामाजिक कार्य करत आलेलो आहे. त्या ठिकाणी आंबेडकर जयंती असो, लहुजी साळवे जयंती असो, गणपती असो, देवी असो, या कोण्याही समाजाचे लग्न कार्यक्रम असो, त्या ठिकाणी मी चांगली परिस्थिती केली. यापुढेही ज्या निवडणुकीमध्ये जर मला सर्वांनी साथ दिली आणि मी जर निवडून आलो, न काही करता मी काम केलं आणि निवडून आल्यावर तर कामच करणार आहे. मी सर्वांचे, नागरिकांच्या समस्या मांडून आमदार साहेबाकडून फंड आणून या वार्डाचा विकास करेल. मला जर खरंच जर मला साथ मिळाली आणि मी या महापालिकेच्या सभागृहामध्ये जर निवडून आलो, जे 2 समाजामध्ये तेढ निर्माण होतात ती दुजे भाव होऊ देणार नाही. मुस्लिम समाजासाठी मी कार्य करील, बौद्ध समाजासाठी मी कार्य करील, मी मातांग समाजासाठी मी कार्य करील आणि सर्वच इतर समाजाला मनमिळाऊपणा करून सर्वांना घेऊन चालेल आणि सर्वांच्या समस्या सभागृहात मांडेल. काय अजिंठा यापुढचा माझा अजेंडा हे असणार आहे की जास्तीत जास्त ज्या नागरिकांना सुविधा लागतात, मूलभूत सुविधा ज्या महापालिकेकडून मिळणाऱ्या असतात त्या सर्वच सोडवण्याचे प्रयत्न करीन आणि मी त्यांच्यासाठी अहोरात्र काम करण्यास तयार आहे. आणि मी जे कर्मचारी या ठिकाणी 50% कर्मचारी राहतात त्या कर्मचाऱ्याचा प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी, त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी, त्यांचे कार्य करण्यासाठी आणि या प्रभाग क्रमांक 3च्या वार्डामध्ये जे काही नाही सुविधा, ज्या लागणाऱ्या सुविधा
त्या प्राधान्याने आणि जे काही आरोग्यासाठी असतील, शिक्षणासाठी असतील, नवीन तरुण पिढीसाठी असतील, ज्येष्ठ नागरिकासाठी असेल, या कर्मचाऱ्याच्या काही समस्या असतील त्याच्यासाठी सदैव प्रयत्न राहील. 24 तास मी असाही कामाला आहे आणि यापुढेही सर्वच कर्मचाऱ्यासाठी नाही तर सर्व नागरिकासाठी मी सदैव प्रयत्न करीन, ही मी सर्वांना ग्वाही देतो. सर्व नागरिकांना, सुज्ञान नागरिकांना मी एक विनंती करीतो. मी एक सफाई कामगार असून मी महापालिकेच्या सभागृहामध्ये आपले प्रश्न घेऊन जाणार आहे. आपल्या समस्या सोडविण्याकरता, आपला प्रश्न मांडण्याकरता, गोरगरिबाच्या, आपली दलित वस्ती आहे, गोरगरीबच्या प्रश्न मांडण्याकरता आणि सोडून घेण्यासाठी मी सभागृहात जाणार आहे. परंतु सर्व सुज्ञान नागरिकांना मी विनंती करतो, सर्व जे माझ्यासमोर मातब्बर उमेदवार असतील, पैशाचा वापर न होता आपल्याला जो बाबासाहेबांनी अधिकार दिलेला आहे मतदानाचा, तो 500 रुपयात न विकता जो न्याय मिळेल, बाबासाहेबांनी अधिकार दिलेला तो सर्वांना एक घटनेने अधिकार दिल्यानुसार आपण आपल्या चांगल्या माणसाला निवडून द्यावा. माझी एक अपेक्षा आहे. आपल्या समोर सर्वांच्या मी ती विनंती करतो की त्या पैशाचा वापर न करता आपल्याला एक वेगळी संधी द्यावा, असे मी सर्व 3 नंबर प्रभागातील सर्वांना मी एक हात जोडून विनंती करतो.